नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DMR कडून अतिशय महत्त्वाच्या अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। काय अपडेट आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता। पहा विद्यार्थी मित्रांनो, DMR कडून जे काही स्टाफ नर्स पद भरती झालेली आहे त्या रिगार्डिंग अपडेट आलेली आहे। DMR स्टाफ नर्स या सिलेक्शन लिस्ट जी आहे त्या ठिकाणी परत एकदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। हा सिलेक्शन लिस्टच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर रिवाइज्ड सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी आलेली आहे परत एकदा। तर पहा 4 तारखेची ही अपडेट आहे, म्हणजे 4 मे सिलेक्शन लिस्ट नोटिफिकेशन या ठिकाणी जारी करण्यात आलेलं आहे। तसंच स्टाफ नर्स सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठीक आहे, सो ही PDF डाउनलोड करून घेतो जेणेकरून आपल्याला डिटेल माहिती पाहावयास भेटेल की नेमकी या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे या नोटिफिकेशनमध्ये। ठीक आहे, तर पहा ओके। सो वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत 4 मे 2024 रोजी, म्हणजे काल ही अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। रिगार्डिंग कॉट स्पर्धा परीक्षा 2023च्या उमेदवारांना कळविण्यात येते की खालील नमूद बाबींच्या अनुषंगाने यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। जी काही रिवाइज्ड सिलेक्शन लिस्ट जी स्टाफ नर्सच्या पदाकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या संदर्भात या ठिकाणी उमेदवारांना काही सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। त्या सूचना काय आहेत पहा। सूचना क्रमांक 1 या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किंवा उमेदवारांनी प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25/5/2023 ही तारीख ग्राह्य न धरता सन 2023-24चे EWS प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याची मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे मूळ अर्ज क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे 64/2024 नुसार अर्ज दाखल केला होता। सदर अर्जाचा निकाल दिनांक 16/4/2024 रोजी लागला असून माननीय न्यायाधिकरणाने सन 23-24 चे EWS प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक होतं त्या उमेदवारांनी जे काही प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याची जी काही तारीख देण्यात आलेली होती, मुदत देण्यात आलेली होती 25/5/2023 नुसार ग्राह्य धरली गेली होती। पण आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जी काही 25/5/2023 ही तारीख देण्यात आलेली होती ती ग्राह्य न धरता 2023 चे जे काही EWS प्रमाणपत्र आहे हे ग्राह्य धरले जाणार आहे। ठीक आहे, सो 16/4/2024 रोजी हा निकाल या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि न्यायाधिकरणाने सन 2023-24 चे जे काही EWS प्रमाणपत्र आहे ते ग्राह्य धरण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे। ठीक आहे, त्यानुसार ज्या उमेदवारांनी सन 2023-24 चे EWS प्रमाणपत्र सादर केले आहे अशा उमेदवारांना गुणवत्ता यादीत पात्र करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, सो हा या ठिकाणी सूचना क्रमांक 1 तुम्हाला लक्षात आलेला असेल। ज्यांच्याकडे 2023-24 चे EWS सर्टिफिकेट आहे अशा कॅन्डिडेटला त्यांच्या गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे किंवा पात्र करण्यात आलेला आहे। ठीक आहे, सो नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं पहा। सामान्य प्रशासन विभाग 19 डिसेंबर 2018 मध्ये शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबत कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे आणि त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकातील कार्यपद्धतीनुसार अंशकालीन प्रवर्गातील पदे व सामाजिक प्रवर्गातील पदे उमेदवारांना वाटप करण्यात येत आहे। ठीक आहे, जे काही आरक्षण आहे सामाजिक आरक्षण त्यानुसार जे काही पदे आहेत त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो त्यांना त्या ज्या कॅटेगरीनुसार कॅन्डिडेट आहेत त्यानुसार त्यांना या ठिकाणी सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांना जे काही पोस्ट आहेत सार्वजनिक पोस्ट त्यामध्ये कॅटेगरीनुसार जेवढ्या काही पोस्ट आहेत सामाजिक आरक्षणानुसार त्यांना ते पदे वाटण्यात आलेले आहेत किंवा देण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे समांतर आरक्षणाची पदे भरल्यानंतर जे काही शिल्लक राहिलेले समांतर आरक्षणाची पदे आहेत आणि परिचर्या पदाचे आदेश निर्गमित केल्यानंतर जे उमेदवार रुजू झाले नाहीत अशा उमेदवारांच्या जागेवर गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येत आहे। ठीक आहे, सो पहा या ठिकाणी जे कॅन्डिडेट समांतर आरक्षण च्या जागा ज्या होत्या त्या भरल्यानंतर ज्या वॅकन्सीज किंवा ज्या जागा वॅकंट राहिलेल्या आहेत स्टाफ नर्स या पदाच्या त्या जागांवरती काय करण्यात आलेलं आहे, जे गुणवत्ता यादीचे जे काही उमेदवार आहेत वेटिंगवरती उमेदवार आहेत त्यांना नियुक्तीसाठी या ठिकाणी
नियुक्ती देण्यात येत आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो हा या ठिकाणी सूचना फलक आपण वाचलेला आहे, नीट व्यवस्थितरित्या समजून घेतलेला आहे की नेमक्या काय सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत ते. ठीक आहे. सो आता नेक्स्ट आपण पाहूयात जी काही रिवाइज्ड लिस्ट या ठिकाणी स्टाफ नर्स सिलेक्शन लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्या लिस्टमध्ये कोणते कॅन्डिडेट आहेत ते. ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी ही PDF मी डाउनलोड करून घेतलेलं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो. तेथून त्या लिंकवरती क्लिक करून ह्या सूचना आणि ही लिस्ट तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला ही या ठिकाणी समजेल. ठीक आहे. सो पहा, या ठिकाणी या लिस्टमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, टोटल नंबर ऑफ पोस्ट देण्यात आलेला आहे 4123, DMR 3974 आणि आयुषच्या 146 आणि MIMHच्या 3 या ठिकाणी वॅकन्सीज होत्या आणि त्यानुसार सिलेक्शन लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, पहा, या ठिकाणी तुम्हाला मेरिट लिस्ट नंबर दिसेल, कॅन्डिडेट नेम दिसेल. ठीक आहे. कॅन्डिडेट नेम आहे, कॅटेगरी आहे, तसंच हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे. दिव्यांग कॅन्डिडेट असेल तर त्यांच्या नावाच्या पुढे तुम्हाला मेन्शन केलेलं असेल. ओके. सो नसेल तर नो या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे. सो नंतर आहे एक्स सर्व्हिसमॅन, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड, ग्रॅज्युएट, पार्ट टाईम, अंशकालीन उमेदवार असेल तर यस असेल किंवा नो असेल आणि त्यांना मिळालेले मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे आणि एलिजिबल आणि नॉट एलिजिबल तुम्हाला तुमच्या नावाच्या पुढे स्टेटसमध्ये पाहता येणार आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी रिमार्क कोणत्याच दिलेलं नाही. ठीक आहे. सो पहा, सिलेक्शन तुम्हाला दिसेल. ठीक आहे. सो कॅन्डिडेटच्या नावाच्या पुढे तुम्हाला सिलेक्शन, ज्या कॅटेगरीमधून ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसेल. ठीक आहे. सो हा कॅन्डिडेट आहे अनिरुद्ध ओके अंभोरे, ओपन कॅटेगरीमधून हा कॅन्डिडेट आहे आणि सिलेक्शन पहा, या ठिकाणी ओपन 1मध्ये याचं सिलेक्शन झालेलं आहे. वेटिंगवरती याचं काय देण्यात आलेलं नाही. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही ही लिस्ट चेक करा. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट्स करायला विसरू नका. सो नेक्स्ट आहे कॅन्डिडेट पहा, अश्विनी मेहारे. ठीक आहे. सो फिमेल कॅन्डिडेट आहे, ओपनमधून आहे आणि हिने मिळवलेले मार्क्स 168 आहे. एलिजिबल स्टेटस आहे आणि रिमार्कमध्ये पहा, या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे, ग्रॅज्युएट, पार्ट टाईम, सर्टिफिकेट नॉट सबमिटेड. ठीक आहे. अंशकालीन पदवीधर उमेदवार आहे आणि हिने काय केलेलं आहे की ग्रॅज्युएट, पार्ट टाईम सर्टिफिकेट जे आहे ते सादर केलेलं नाही ड्युरिंग दी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत होतं त्यावेळेस हिने हे डॉक्युमेंट सादर केलेले नाही आणि रिमार्कमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने पाहाव्यास भेटत आहे. आणि ह्याचं सिलेक्शन पहा, या ठिकाणी ओपन मधून 11 नंबरवरती याचं सिलेक्शन आहे आणि पहा नेक्स्ट काय देण्यात आलेलं आहे, EWS सर्टिफिकेट, डेट 27/7/2023. सो अशा प्रकारे ही रिवाइज्ड आपण सिलेक्शन लिस्ट म्हणूयात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाच्या पुढे काय रिमार्क देण्यात आलेले आहे. काही त्रुटी असतील तरीही या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने ही लिस्ट जी आहे ते डिस्प्ले झालेली आहे. पाहूयात नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आणखीन काही महत्त्वाच्या DMRकडून अपडेट्स येत आहेत का रिगार्डिंग स्टाफ नर्स किंवा इतरही काही DSS ज्या आरोग्य खात्यातील ज्या काही भरती होत आहेत त्या रिगार्डिंग. सो जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.